हालेलुया, प्रीज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हालेलुया, प्रीज द लॉर्ड. आज आपण बायबलमधील वचन पाहूया. स्तोत्रसंहिता 104:31. परमेश्वराचे वैभव चिरकाल राहो, परमेश्वर आपल्या कृतीपासून आनंद हो. हालेलुया, प्रीज द लॉर्ड. आजचं हे सुंदरसं वचन प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आशीर्वादितच करणार आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला ही सुंदरशी वेळ दिली आहे आणि त्याच्या महान उपस्थितीमध्ये घेऊन आल्याबद्दल जिवंत परमेश्वराचं आपण स्वागत करूया. हालेलुया. कारण परमेश्वराचे नेत्र सर्वत्र कडे असतात आणि ते बरं वाईट सर्व काही पाहत असतात. हालेलुया. धार्मिकाला त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ मिळते, तर दुर्जनाला आणि पातक्याला कितीतरी पटीने जास्त मिळेल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याशी बोलत आहे की जो राजा धर्माने सत्याने गरिबाचा, अनाथाचा, विधवाचा न्याय करेल त्याचं राज्य, त्याचं वैभव चिरकाल राहील. हालेलुया. कारण परमेश्वर त्याच्या कृतीपासून खुश होईल आणि तो प्रत्येकाला त्याच्या आशीर्वादाने भरेल. हालेलुया. चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, कारण दिवस वाईट आहेत आणि परमेश्वराकडे वळा. हालेलुया. परमेश्वर आज आपल्याशी बोलत आहे, कारण परमेश्वराला वाईटाचा वीट येतो. हालेलुया. परमेश्वर आज आपल्याशी बोलत आहे की अनाथ, विधवा यांचा कैवार घ्या आणि जुलूम करणाऱ्याला ताळावरती आणा. हालेलुया. कारण परमेश्वर गर्विष्ठांना दुरूनच ओळखतो. हालेलुया. परमेश्वराचं राज्य आपल्या जीवनामध्ये आहे. हालेलुया. परमेश्वराच्या राज्यामध्ये गरीब, अनाथ, विधवा यांचा प्रत्येकाचा न्याय समानतेने केला जातो. हालेलुया. कारण परमेश्वर कुणाचं तोंड पाहून न्याय करत नाही, तर तो प्रत्येकाला त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत असतो. हालेलुया. आपण परमेश्वराकडे पाहूया आणि चांगले करण्यास शिकूया. हालेलुया. आजच्या ह्या सुंदरशा वेळेबद्दल परमेश्वराचे आभार मानूया आणि आपण प्रार्थना करूया. हालेलुया. स्तुती परमेश्वरा, प्रत्येकाला तुझ्या प्रीतीने, शांतीने, शुद्ध विचाराने भरल्याबद्दल धन्यवाद. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागते म्हणतो, ऐकत्या. आमेन.